माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। महाराष्ट्राचा उडता पंजाब झालाय असं राजू शेट्टी यांनी म्हटलं। फडणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आले नाहीत। मुंबईतील आंदोलनानंतर राजू शेट्टी यांनी आता फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय। तर राजू शेट्टी यांना अशी भाषा शोभत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। ड्रग पेडलरांच्या मुसक्या बांधा, पण तुमची ती हिंमत नाही। कदाचित त्यांचं खरकट तुमच्या मिशीला लागलेलं असेल, परंतु हे या महाराष्ट्रामध्ये आम्ही चालून देणार नाही। कायम काय तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही आहे। उडता पंजाब अशी अवस्था महाराष्ट्राची व्हायला लागलेली आहे। आपल्याला आकडेच या ठिकाणी पाहायला मिळतात। पंजाबची स्थिती काय, इतर राज्यांची स्थिती काय आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे। त्यामुळे महाराष्ट्राला अशा पद्धतीनं बदनाम करणं हे राजू शेट्टींना शोभत नाही। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर आता ओबीसी देखील मैदानामध्ये उतरले। अंतरवाळी जवळ वडीगोद्री येथे प्रति आंदोलन उभं करणारे ओबीसी आंदोलक बळीराम खटके यांनी इशारा दिला। 2 दिवसांमध्ये बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं देखील बळीराम खटके यांनी म्हटलेलं आहे। ओबीसीच्या हक्क अधिकारावर जर कोणी घाला घालत असेल तर त्यासाठी आम्ही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला विरोध करणार आहोत। आणि याच अनुषंगाने आम्ही 2 दिवसात तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाची एक महत्त्वाची बैठक या वडीगोद्री ठिकाणी घेतोय आणि यामध्ये आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवतोय। कारण आमच्या हक्क अधिकार जर कोणी वरबडवून घेत असेल तर आम्हाला सुद्धा या महाराष्ट्रात प्रति आंदोलन उभा करावं लागेल आणि ते ताकदीचं आंदोलन उभा करू। शिंदे आणि शरद पवारांच्या आदेशाने जरांगेंचं आंदोलन। शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे। सरकार अस्थिर करण्यासाठी मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण केला जातोय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आता टीका केलेली आहे। हे आंदोलन तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदेच्या आदेशानं, शरद पवारांच्या आदेशानं, कारण एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री जरांगेला येऊन भेटतात आणि त्याच्यानंतरच हा 5वे नापास आंदोलनाची भूमिका घेतो। एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होण्यासाठी घाई गडबड झाली आहे। त्यासाठी एकनाथ शिंदे वेळोवेळी राज्य सरकार अस्थिर करायचं, राज्यामध्ये दहशत निर्माण करायची, राज्यामध्ये ओबीसी मराठा सातत्याने वाद निर्माण ठेवायचा। राहिला सायला शरद पवार गटाचे खासदार, शरद पवार गटाचे आमदार आणि काही अजितदादा गटाचे सुद्धा आमदार याला रसद देऊन ताकद निर्माण करण्याचं काम करताय। गोधडीतून काजू खाणारा गोधडी योद्धा यो आणि खाऊन पिऊन उपोषण करणारा। स्टॅलिन सोबतची माझी मैत्री राजकारणा पलीकडची आहे, अभिनेते रजनीकांत यांनी स्पष्ट केलंय। विजयपेक्षा पराभूत स्टॅलिनला भेटल्यानं टीका होते। मुख्यमंत्री होताच विजयचं देखील मी अभिनंदन केलं। विजय मुख्यमंत्री बनल्याचं बघून मला खूप आश्चर्य वाटलं, अभिनेते रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।